राज्यात पुन्हा एकदा मराठी भाषा मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. यामध्ये सुशील केडिया यांनी उडी घेतली असून यावरून मराठी भाषा बोलणे गरजेचे आहे किंवा नाही असा नवा वाद पेटणार आहे. कोण आहे हा सुशील केडिया? केडियानॉमिक्स या संस्थेचा संस्थापक असून तो मागील 30 वर्षापासून महाराष्ट्रात राहत आहे. असे असताना मला मराठी बोलता येत नाही, मराठी संस्कृती आमच्यावर लादण्याची गरज आहे का, असा सवाल सुशील केडिया यांनी उपस्थित केला. केडिया यांनी आपल्या सोशल मीडियावर मी मराठी बोलणार नाही किंवा शिकणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, बोला काय करता, असा खडा सवाल आज उपस्थित केला. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध सुशील केडिया असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मनसे सुप्रीमो माननीय राजसाहेब ठाकरे मराठी संस्कृती आणि भाषेच्या विरोधात बोलणाऱ्या सुशील केडिया संदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे मराठी जनांचे लक्ष लागले आहे. राज्यात पुन्हा एकदा मराठी भाषा मुद्द्यावरून राजकारण पेटले आहे. यामध्ये सुशील केडिया यांनी उडी घेतली असून यावरून मराठी भाषा बोलणे गरजेचे आहे किंवा नाही असा नवा वाद पेटणार आहे. कोण आहे हा सुशील केडिया? केडियानॉमिक्स या संस्थेचा संस्थापक असून तो मागील 30 वर्षापासून महाराष्ट्रात राहत आहे. असे असताना मला मराठी बोलता येत नाही, मराठी संस्कृती आमच्यावर लादण्याची गरज आहे का, असा सवाल सुशील केडिया यांनी उपस्थित केला. केडिया यांनी आपल्या सोशल मीडियावर मी मराठी बोलणार नाही किंवा शिकणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, बोला काय करता, असा खडा सवाल आज उपस्थित केला. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध सुशील केडिया असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मनसे सुप्रीमो माननीय राजसाहेब ठाकरे मराठी संस्कृती आणि भाषेच्या विरोधात बोलणाऱ्या सुशील केडिया संदर्भात कोणती भूमिका घेतात याकडे मराठी जनांचे लक्ष लागले आहे.